छान दिसतेस. पण हे हलव्याचे दागिने तू का घातलेस? अर्पिता ताई, अगं असं काय करतेस? संक्रांत आहे ना, आणि संक्रांतीला हलव्याचे दागिने घालतात ना. आणि तसंही लग्नानंतरची माझी पहिली संक्रांत आहे. अगदी बरोबर आहे तुझं. पहिल्या संक्रांतीला नवरा बायको असे सजतात. पण तू का अशी रेडी झालीयस? म्हणजे रोहन कुठे आहे? येईलच ना तो. एवढी भुळसट केव्हापासून झालीयस तू? म्हणजे तुला खरंच वाटतंय रोहन येईल? हो. आधीला झोपलीयस का? झोपली असशील तर जागी हो. हा एवढा साज शृंगार करून काहीही होणार नाहीये. रोहनने त्याला जे हवंय ना ते ऑलरेडी चूज केलेलं आहे. तो त्याच्या आई बरोबर संक्रांत साजरी करणार. तिळगुळाचे लाडू खाणार, गुळपोळी खाणार. गेल्या वर्षी त्याने तेच केलं होतं. या वर्षीही तेच होणार आणि पुढच्या वर्षी देखील तो तेच करणार. नाही, असं काही होणार नाहीये. कारण नंदुताईने माझ्याशी बेट लावली. सो माझी खात्री आहे रो नक्की येईल. नंदुताई, जी आजपर्यंत कधीच खोटं बोलली नाहीये, बरोबर ना? तुझी नंदुताई आता खरं बोलतेय की तुझी खोटी समजूत काढतेय ते कळेल लवकरच. नमस्कार. काय म्हणताय, कशा आहात? बरं. आणि हां, तुम्हाला मी सांगायचं होतं मल्लिका ताई. बसा बसा, मी सांगते तुम्हाला. या सांगितलेलं लक्षात आहे ना? हो. काम झालं पाहिजे. काही काळजी करू नका, सगळं तुमच्या मनासारखंच होईल. बरं, चला या. हीच ती. ही आमची स्वानंदी. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तुला ही राजवाड्यांची नवीन सून शोभतेस हा? यंदा सगळे सण पहिले ना? आले का पाहुणे? हो, आले आले. या या या, नमस्कार नमस्कार. बस बसा. ढोय. किती छान दिसतेस तू. चिमणे, हे सगळे दागिने आपणच नाही खाऊन टाकायचे हा? पिंट्या दादा, येईल तो, डोंट वरी. आणि असं चेहरा उदास करून नाही बसायचं. आजच्या दिवशी गोड हसायचं. मकर संक्रांतीच्या तुला खूप शुभेच्छा. तिला पण. नारायण, अरे वा. रोहन, मस्त राजबिंडा दिसतोयस. हा काळा कुर्ता तुला खूप शोभून दिसतोय बरं का. हा ना. काही म्हण, पण आधिराची चॉईस ही उत्तमच असते. नो डाऊट बाबा. तिळगुळ घे, गोड बोलायचा प्रयत्न कर. तू पण. बाबा, संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.
आई ग डोकं जाम ठणठणते मला काही हळू काय होतंय तुला चक्कर येते रे गरगर 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 ते नुसतं काय कळत नाही. थांब तू हळू रोहन, तुझ्या आईला सांग एका ठिकाणी जरा बस शांतपणे. हो आई चल आपण बसूया ती. हा अरे ऐक ना तुला जायलाच पाहिजे का रे. थांब ना बाळा असं खूप ठण 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 दुखते डोकं मला काही कळत नसा जीव असा घाबरा घोबरा झाल्यासारखं वाटतं अगदी. बरं बाबा ऐका ना. रोहन, तू अजिबात तिथली काळजी करू नकोस. तू जा बरं, जा. आम्ही आहोत ना. अरे हा आजचा दिवस गोड बोलण्याचा दिवस आहे आणि तुम्हा मुलांची ही पहिली संक्रांत आहे. याचं औचित्य साधून आमच्या सुनबाईला परत घरी घेऊन ये. अरे ती नाही ना तर घर कसं अगदी रिकामं वाटतंय रे. तिला म्हणावं ये, आता हा रुसवा सोड, आम्ही तुझी वाट बघतोय म्हणावं. वाट बघा ती येते गेलीये ती. फोन नाही केला साधा तिने आणि तुम्हाला राग वाटेल हो. तिने यावं, रोहनची पण इच्छा असेल तिने घरी यावं, पण तिची इच्छा असायला पाहिजे ना. तिचे माहेरचे एक मोठे दिव्यच आहेत बाबा. आली पोरगी तर ठेवूनच घेतली कायमची. बघ ना. अरे दुसरा एखादा कोण असं तर काय म्हणाला असता, बाई जा तू तुझ्या घरी जा, तुझ्या सासरी जा, तेच तुझं सासर, तेच तुझं घर आणि तेच तुझं माहेर. हे बघा ठेवूनच घेतली तिला कायमची आपली मुलगी समजून. हे काय ताटातुटीचे सगळे हे लावतायत, प्लॅन करतायत हे सगळे. आई बस आता थोडं शांत बस. डोकं दुखतंय ना तुझं. हा बस ना थोडं शांत, बरं वाटेल तुला. चल बरं. येतो मी. आराम कर तू जरा. येतो बाबा. नीट जा. हो आणि गोड बोल सगळ्यांची. जास्त फोर्स करू नको रे. ए, गीता काय निकिता काय म्हणजे घातलेस ना हलव्याचे दागिने. का अरे दिसतायत सगळ्यांना तू घातले ते बघ. दिसतायत ना सगळ्यांना. दिसतायत तरी तू कशाला बोलून दाखवतेस जोर जोरात. का काय झालं. काय झालं काय. हे असलं मला काही आवडत नाही. विदूषकासारखा दिसतो मी. केवळ आदिराची इच्छा म्हणून घातल्यात मी. तुझ्या इच्छेसाठी घातलीस ना. पण तू खरंच गुंडच दिसतोस. हे मला सांग स्वानंदी काय बोलली. ओके ओके तू ओके दिसतोस असं म्हणाली ती. त्या सगळ्या गोष्टींनाच ओके म्हणतात. ऐक ना तू जसं स्वानंदीला आहो जाऊ करतोस ना तसं त्या आनंदला सांग ना मला अहो निकिता असं म्हणायला.